विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती आणि वाहन चालक ह्या दोन्हीची तयारी करत आहेत त्यांनी या वर्षी एक गोष्ट लक्षात ठेवा, या वर्षी वाहन चालकच्या जागा ह्या खूपच कमी आहेत. खूप कमी म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या जागा होत्या त्याच्या 5% सुद्धा जागा या वर्षी नाही येतात. आणि या वर्षी मागच्या सलग 2-3 वर्ष पोलीस भरती होत आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी लायसन्स सुद्धा काढून घेतलेले आहेत. त्यामुळे त्या कमी जागेमध्ये सुद्धा स्पर्धा ही खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे त्याचं जे ग्राउंडचं मेरिट आहे ते मेरिट सुद्धा खूप जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे 46-48 अशी मैदानी चाचणी येईल असा कॉन्फिडन्स आहे त्यांनीच वाहन चालक भरतीकडे फोकस करा. ज्या विद्यार्थ्याचं तेवढं ग्राउंड येणार नाही असा जर त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असेल तर तुम्ही पोलीस भरतीला 100% द्या. वाहन चालकचा जरी फॉर्म तुम्ही भरलेला असला तरी तुमचे 100% पोलीस भरतीलाच द्या. तिकडे स्पर्धा खूप जास्त असणार आहे. ग्राउंडच्या मेरिट मध्ये बसणं या वर्षी वाहन चालकला खूप जास्त अवघड आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळेच आपण ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकाचे पुस्तकं तयार केले, हे पांढरा घोडा जे पुस्तक आहे याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाच्या SRPF असतील, शहर असतील, जिल्हा असतील किंवा लोहमार्ग असतील याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, जेणेकरून फक्त पोलीसची तयारी करतात विद्यार्थी त्यांना प्रश्नपत्रिकांचा सराव करणं सोपं जाईल. आणि यावर्षी म्हणून आपण जे वाहन चालकचे जे पेपर्स आहेत ते विथ स्पष्टीकरण तसंच वाहन चालकची सर्व तांत्रिक माहितीसह सारथी नावाचं आपण पुस्तक तयार केलेलं आहे. हे प्रश्नपत्रिका वेगळ्या का काढलेल्या आहेत? या वर्षी खूप कमी विद्यार्थी असणार आहेत ज्यांचं ग्राउंड खूप जास्त आहे, असेच विद्यार्थी वाहन चालकला बसणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सुद्धा हे वेगवेगळे पुस्तकं तयार केलेले आहेत. त्यामुळे फक्त पोलीस भरती एवढं डोक्यामध्ये अगोदर ठेवा. सुदैवाने तुम्ही मेरिटला बसलात तर नंतर सुद्धा वाहन चालकची तयारी करू शकता, पण मन असं डायव्हर्ट होऊन देऊ नका. धन्यवाद.